नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी। ठाकरे बंधूंची जागावाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे यांचा बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद, सूत्रांची माहिती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला। आम्हा सर्वांसाठी बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटीचं हॉस्पिटल बहाल केलं जात आहे का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल। पद्मसिंह पाटलांच्या तिरणा ट्रस्टला पीपीपी तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानी यांचा आरोप। रणजितसिंह निंबाळकर आणि मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणांवेळी अंजली दमानिया कुठे होत्या? दमानिया सरकारला सहाय्य ठरणारी यंत्रणा, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठ्या समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना। दोषी कोण हे समोर येणार। बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेदरम्यान वीज मिळेल। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीची मुदत उद्या संपणार। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही ई-केवायसी केली नसल्याची माहिती। पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे लक्ष। अनुसूचित जातीतील ज्या लोकांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली आहे त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळावा, सरन्यायाधीश भूषण गवईंचं मत।